जय हिंद मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एक नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन होत आहे, नांदेड पोलीस आयुक्तालय। बघा, आपल्याकडे एक पत्र आलं आहे। बिनतारी संदेश यंत्रणा म्हणजेच वायरलेस विभाग, ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन वजीराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर, इतवारा, नांदेड ग्रामीण, पोलीस अधीक्षक नांदेड। बघा, महत्त्वाचे पॉईंट वाचतो याच्यामध्ये। कसं असते, नवीन पोलीस आयुक्त स्थापन करण्यासाठी त्या क्षेत्रफळातील लोकसंख्या, क्षेत्रफळ व घडलेल्या गुन्ह्यांची गुन्हेगारी। बघा, पॉईंट नंबर 1 वाचतो। प्रस्तावित नांदेड पोलीस आयुक्तालय वर्ग केलेल्या 12 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंदाजित लोकसंख्या पोलीस ठाणे निहाय, म्हणजे सध्या 12 पोलीस स्टेशन आहे नांदेड आयुक्तालयामध्ये, नांदेड पोलीस अधीक्षकमध्ये। नंबर 2 पॉईंट आहे, प्रस्तावामध्ये 12 पोलीस ठाण्यांच्या गुन्ह्यातील आकडेवारी 2022 वर्षापर्यंतची, म्हणजे 2 वर्षापूर्वीची गुन्हेगारीपर्यंत। नंबर 3, सध्या स्थितीत नांदेड महापालिकेच्या हद्दीमध्ये येणाऱ्या पोलीस ठाण्यांची संख्या। नंबर 4 आहे, धार्मिक स्थळांना भेटी दर्शन कारणाकरिता नांदेड शहरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकसंख्येची अधिकृत माहिती, म्हणजे देवदर्शन, धार्मिक स्थळं इत्यादी ठिकाणी जी गर्दी असते यांच्या लोकसंख्येची माहिती। नंबर 5, प्रस्तावित नांदेड पोलीस आयुक्तालय वर्ग केलेल्या 12 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शहरी ग्रामीण लोकसंख्या, म्हणजे 12 पोलीस स्टेशन आहेत, त्याच्यामध्ये किती लोकसंख्या येईल जे स्थापन होणार आहे, शहरी लोकसंख्या व ग्रामीण लोकसंख्या। नंबर 6 आहे, प्रस्तावित नांदेड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांची संख्या, सदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत लोकसंख्येच्या तपशिलावर माहिती। म्हणजे नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करायचं आहे तर पूर्ण लोकसंख्या, शहरी, ग्रामीण, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि घडलेल्या घटनांची गुन्हेगारी हे सर्व पाहून नवीन पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात येते। तर नांदेड पोलीस आयुक्तालय हा एक नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन होत आहे महाराष्ट्रामध्ये। तर त्याबद्दल वायरलेस विभागाकडे हे पत्र आलेलं आहे, कार्यालय अधीक्षक पोलीस अधीक्षक नांदेड मार्फत। तर बघा, हे माहिती 26/9/2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत सादर करायची, म्हणजेच काल पूर्ण हा अहवाल द्यायचा होता। तर हा सर्व अहवाल गेला असेल आणि आगामी काळात लवकरच पोलीस आयुक्तालय स्थापन होऊन मोठ्या प्रमाणात एक पोलीस भरती पण इथे नांदेडमध्ये होऊ शकते। आगामी येणाऱ्या भरतीमध्ये आपले प्रयत्न जे आहे 9,000 भरतीचे, त्याच्यामध्ये 3,000 जागा अजून इन्क्लूड करून निदान 12,000 ते 14,000 पोलिसांची भरती आगामी काळात झाली पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे। तर छान बातमी आहे, एक नवीन पोलीस आयुक्तालय तयार होत आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती, वनरक्षक भरती, इतर सरळ सेवासाठी आपलं चॅनल लाईक, सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। जय हिंद।